नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रतीक मोरे. मी तुमच्यासाठी घेऊन आलोय पुन्हा एकदा नवीन असं खास ट्युटोरियल. आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय संकष्ट चतुर्थीनिमित्त नवीन असं खास ट्युटोरियल. आपल्या ट्युटोरियलला भरभरून प्रतिसाद द्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला जर या व्हिडिओचं मटेरियल पाहिजे असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे, याला तुम्ही मेसेज करून तुम्ही जे सबस्क्राईब केलेल्याचं स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. तर तेव्हा आपल्याला मटेरियल एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल. तर व्हिडिओला करूया आपण सुरुवात. तर मित्रांनो, आपण आलोय फोटोशॉप सॉफ्टवेअरच्या होम स्क्रीनवर. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच फोटोशॉप ट्युटोरियल आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओला सपोर्ट केला तर आपण पुन्हा तुमच्यासाठी फोटोशॉपवर ट्युटोरियल घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, आपण करूया बॅकग्राऊंड ॲड. तर बॅकग्राऊंड ॲड करण्यासाठी मित्रांनो आपल्याला ओपन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, ओपन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जे बॅकग्राऊंड आहे ते ॲड करायचं आहे. ते ॲड केल्यानंतर मित्रांनो थोडंसं लोडिंग होईल. त्यानंतर जे बॅकग्राऊंड असं आलेलं आहे त्याला आपण फुल स्क्रीन करायचं. हे पहा, आपण केलेलं आहे बॅकग्राऊंड फुल स्क्रीन. तर यानंतर मित्रांनो आपल्याला क्लिक करायचं आहे फाईल या ऑप्शनवर. फाईल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ओपन वर क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो आपण तुम्हाला जी फ्लॅगची PNG दिलेली आहे ती ॲड करायची आहे. ती ॲड करण्यासाठी तुम्हाला त्या PNG वर क्लिक करायचं आणि ओपनवर क्लिक करायचं. ओपनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे पाहू शकता, आपल्याला मूव टूलवर क्लिक करायचे. मूव टूलवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मूव करायची जी PNG आहे ती. त्यानंतर तुम्हाला इथे नो करायचे. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने आपण जी फ्लॅग PNG ती ॲड केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला परत फाईल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओपन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जी आपली गणपती बाप्पांची PNG आहे ती ॲड करायची. ती ॲड करण्यासाठी मित्रांनो अशा पद्धतीने इथे ॲड झालेली आहे. तर मित्रांनो ती वर स्क्रोल करायची, जी PNG ती वर स्क्रोल करायची. त्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने ही PNG ॲड करायची. त्यानंतर मित्रांनो परत फाईल ऑप्शनवर जायचं आहे. फाईल ऑप्शनवर गेल्यानंतर परत ओपन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मी जे टेक्स्ट इफेक्ट दिलेला आहे संकष्ट चतुर्थी तो ॲड करायचा आहे. तो ॲड करण्यासाठी मूव ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, मूव टूलवर. त्यानंतर हे कट करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला जो टेक्स्ट इफेक्ट आहे तो झालेला आहे ॲड. तो ॲड झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता परत फाईल ऑप्शनवर ओपन क्लिक करायचं आहे आणि जे आपण तुम्हाला डायलॉग आहे तो डायलॉग ॲड करायचा आहे. तो डायलॉग ॲड झालेला आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तो स्क्रोल करायचा आहे. ते पाहू शकता अशा पद्धतीने तो ॲड झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो फाईल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, परत ओपन करायचं आहे आणि जे आपले दादा आहेत सौरभ दादा यांची जी PNG दिलेली आहे आम्ही तुम्हाला, त्या PNG ॲड करायची. त्या PNGत मी तुम्हाला जी घंटी आहे पप्पांच्या शेजारी जी घंटी दिलेली आहे ती घंटी ॲड करायची. त्यानंतर अशा पद्धतीने आपली जी सर्व PNG आहेत त्या ॲड झालेल्या आहेत. त्यानंतर आपण देऊया डिझाईनला कॅमेरा रॉ इफेक्ट. तर कॅमेरा रॉ इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला Alt+Ctrl Shift E असं क्लिक करायचं. बघू शकता तुम्ही Alt+Ctrl Shift+E असं क्लिक करायचंय. अशा पद्धतीने बघू शकता. तर यानंतर आपल्याला क्लिक करायचंय फिल्टर या ऑप्शनवर. त्यानंतर आपण करूया कॅमेरा रॉ फिल्टर यावर क्लिक. तर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने लोडिंग येईल थोडंसं. त्यानंतर बेसिकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जसं चांगलं वाटेल, तुमच्या डोळ्याला जसं चांगली दिसेल डिझाईन अशा पद्धतीने तुम्ही सेटिंग करायची आहे. तर हे पहा मी करतोय तर तुम्ही पण असंच करायचं आहे. तर मला जसं चांगलं वाटतंय तसं मी इफेक्ट देतोय. तर तुम्ही बघू शकता. क्लॅरिटीची थोडी मित्रांनो काळजी घ्यायची आहे आणि जो वायब्रन्स आहे तो आपल्याला ठेवायचा आहे +10 पर्यंत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हायलाइट जे थोडं +18 करायचं आहे.
त्यानंतर जे लाईट आहे ते -2 ठेवायचं आहे, +8 24 अशा पद्धतीने झालेलं आहे मित्रांनो. आणि यानंतर आपण करूया आपली फाईल सेव्ह. तर सेव्ह करण्यासाठी मित्रांनो फाईल ऑप्शनवर जायचं आहे आणि सेव्ह ॲज क्लिक करायचं आहे. त्यानंतर फोटोशॉप सेव्ह ॲज टाईप असेल फोटोशॉप मित्रांनो, तर तिथं आपल्याला JPG दाबायचं आहे. आणि इथं तुम्हाला आता मी प्रतीक मोरे ग्राफिक्स म्हणून सेव्ह करतो, तर तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, येस करायचं आहे. आणि मित्रांनो जी क्वालिटी ती 12 ठेवायची आहे आणि मॅक्झिमम ठेवायची आहे. तर मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने आपली डिझाईन सेव्ह झालेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.